हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, आनंदी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑक्टोबर महिना आपल्यासाठी काय घेऊन आलाय आपल्या करिअरमध्ये, आपल्या लव्ह लाईफमध्ये, तसेच आपले मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ यामध्ये काय आपल्यासाठी ब्लेसिंग्स आले आहेत पाहूया एंजल गायडन्स आणि टॅरोट कार्डनुसार. तर सुरू करूया आपला व्हिडिओ. त्याआधी व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्याने आपली एनर्जी जी आहे ती एक्सचेंज होत असते. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. कुठलेही तुमचे इष्टदेव आहेत त्यांचे नावाने कमेंट करा. सो सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. पाहूया ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्यासाठी काय गायडन्स आलेला आहे. सो लेट्स गो. तर मी कार्ड शफल करून घेते. तोपर्यंत तुम्ही आपल्या मनामध्ये कॉन्सन्ट्रेट करा, आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा आणि व्हिडिओवरती लक्ष द्या. सो मी कार्ड शफल करून घेते. डिवाइन गाइडेंस. तर आपण पाहतो हे सर्व कार्ड आलेले आहेत. शेवटी बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेले आहे जस्टिस. तर नक्कीच आपण पाहतो येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक साऱ्या काही गोष्टी, घटना नवीन घडणार आहेत. तर हे ऑक्टोबर आणि त्याच्या पुढचा महिना ह्या दोन्हीलाही रीडिंग कनेक्ट करू शकते. तर आपण पाहतोय आपली काहीतरी जी मॅनिफेस्टेशन होती ती पूर्ण होणार आहे. आपण जे काही परमेश्वराला मागितलेलं होतं, आपले जे नातेसंबंध होते त्यामध्ये जे बिघाड झालेला होता तो कदाचित आता संपुष्टात येणार आहे. अनेक काही लोक जे होते ते व्यसनांपासून दूर जाणार आहेत. खूप काही पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. जे काही तुम्ही कुठल्या तरी वाईट नात्यामध्ये अडकलेले असाल तर त्या नात्यातून तुम्ही आता बाहेर पडणार आहात. टू ऑफ पेंटिकलची एनर्जी आहे, त्यामुळे पैशाचा फ्लो येणार आहे. अनएक्सपेक्टेड तुमच्याकडं काही गोष्टींचा फ्लो येणार आहे. तसेच तुमच्या ज्या विशेष होत्या, जे तुम्ही ब्लेसिंग्स देवाला मागितलेलं होतं ते ब्लेसिंग्स आता पूर्ण होणार आहे. जे कामं तुमची होत नव्हते ते कामं आता जवळपास पूर्ण होणार आहे. जे तुमच्या जीवनामध्ये जे संकट होते ते पण आता दूर होणार आहेत. तर आपण पाहतोय काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. पैशाच्या संदर्भात असतील किंवा आणखी कशाच्या संदर्भात असतील तर त्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत. तुम्हाला नक्कीच एंजल नंबर दिसत असतील. 222, 111 यासारखे एंजल नंबर, तसेच 999, 1010 यासारखे नंबर दिसत असतील तर नक्की त्याच्याकडे लक्ष द्या, कारण की ते तुमच्यासाठी एंजल गायडन्स घेऊन येतात. तर खूप काही तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या त्या येणार आहेत. तुमच्या ज्या म्हणजे मागे काही तुमच्या जीवनामध्ये जे लव्ह लाईफमध्ये थोडं क्रायसिस झालेले होते ते क्रायसिस आता ह्या महिन्यामध्ये हील होणार आहेत. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण की आपण पाहतोय जो हॅपी बसलेला व्यक्ती आहे तो तुम्हीच आहात. तुमच्याकडे कप्सची एनर्जी आहे, खूप सारे कप्स आहेत आपण पाहू शकतोय. 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे, त्यामुळे
लव्ह लाईफ मध्ये तुम्हाला आता दिलासा मिळणार आहे. सो ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी लकी आपण समजू शकतो. तर करिअर मध्ये तुम्हाला हार्डवर्क करण्याची गरज आहे. खूप काही जे मागे गोष्टी झाल्या नाहीत त्या गोष्टी आता होण्याची शक्यता आहे. सो करिअरकडे फोकस व्हा. तसेच आपण पाहतोय की ज्या गोष्टी होत नाहीत, ज्या 2 गोष्टीमध्ये तुम्ही अडकून बसलेले होतात, ज्या गोष्टी करिअरच्या दृष्टीने ज्या होत नाहीयेत, तर त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या. रियालिटी चेक करा, रियालिटी बघा. खरंच प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये आपल्याला हे पाहिजे आहे का, ह्याच्याकडे लक्ष द्या आणि समजून घ्या की आपल्याला नक्की काय पाहिजे आहे. त्यामुळे आपल्या मनाला शांत ठेवा. करिअरच्या दृष्टीने नवीन काय गोष्टी आपल्याकडे येत असतील तर त्या स्वीकारा. मागच्या ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या सोडून द्या. मागे जे काही वादविवाद झालेले असतील, भांडणं झालेले असतील ते सोडून द्या. लव्ह लाईफ मध्ये नवीन एंट्री होत आहे. सो 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे. नवीन एंट्री तुमच्या जीवनामध्ये होत आहे. काही लोकांना आपल्या जीवनाचा आता लाईफ पर्पजही मिळू शकतो. लाईफ पर्पज मिळू शकतो. पैशाच्या संदर्भात जे प्रॉब्लेम्स होते ते या महिन्यात, येणाऱ्या महिन्यात दूर होणार आहेत. तुम्हाला नवीन जॉबही मिळू शकतो किंवा कुणीतरी व्यक्ती तुमची जॉब मिळण्यासाठी मदत करू शकतो. तुम्हाला त्यामध्ये जस्टिस मिळणार आहे. तर येणारा ऑक्टोबर महिना खूप सारे ब्लेसिंग्स आणि विशेष तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर काहीतरी मॅजिक होणार आहे. आपण पाहतोय खूप काही आपण सहन केलं मागच्या 1-2-3 महिन्यापासून. खूप काही आपल्या जीवनामध्ये त्रासदायक गोष्टी घडल्या. 2-3 महिन्यापासून नाही, जवळपास आय थिंक 1 वर्षापासूनच बहुतेक खूप त्रासदायक गोष्टी घडल्या. आपल्या जीवाला जळून काही कसला आरामच नव्हता. एक झालं की एक संकट आपल्यावर येतच होतो. आपण लढून थकलो होतो पण हरलो नव्हतो. परंतु आता ते आपल्या जीवनामधील जे संकट होते, त्रास होते ते दूर होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये मटेरियलिस्टिक जीवन, भौतिक जीवन आणि अध्यात्म जीवनामध्ये आता बॅलन्स यायला सुरुवात झालेली आहे. सो बॅलन्स येणार आहे. आपण ज्या 2 गोष्टीमध्ये जगलिंग करत होतो, आपण पाहत होतो की आपलं इकडेही मन धावत होतं, तिकडेही मन धावत होतं, भौतिक जीवनातही धावत होतं, आध्यात्मिक जीवनातही धावत होतं. तर त्यामध्ये आता बॅलन्स येणार आहे. आपल्या आतूनच आपल्याला काही इंट्युशन्स मिळतील. त्या इंट्युशन्सकडे ध्यान द्या, लक्ष द्या. नवीन काय आपल्याला जीवनामध्ये पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्या. आपलं पॅशन जे आहे ते पॅशन फॉलो करा. आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे ते आपण ठरवा. आपल्या घरातील व्यक्तींसाठी थोडंसं जे मागच्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या. आता नवीन उमेदीने नवीन कार्य करायला सुरुवात करा आणि काही गोष्टी ज्या झाल्या त्या जाऊन द्या. कोणाचा तरी गायडन्स घ्या. काहीतरी जीवनामध्ये सॅटिस्फाय तुमच्या येणार आहे. आणि तुम्ही स्वतःमध्येच खूप इनफ आहात. तुमच्यामध्ये तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो तुम्ही क्रिएट करू शकता तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला काय पॉझिटिव्ह चेंजेस पाहिजे, तुमच्या मनाचा आवाज स्वीकारा, अंतर्मनाचा आवाज ऐका. यू आर इनफ फॉर युअर ऑल लाईफ. सो एनर्जी खूप जी आहे ती मॅनिफेस्टेशनची येत आहे. ज्या काही विशेष तुम्ही मागितल्या होत्या त्या कम्प्लीट होणार आहे. बस तुम्ही निगेटिव्ह विशेष नका मागू. जे पाहिजे तेच युनिव्हर्सला बोला, तरच ते कम्प्लीट होणार आहे. जर तुम्हाला एखादं समजा कुणाला एखादं घर पाहिजे असेल, त्यांनी त्याच्या मनामध्ये अपेक्षित केलं असेल की नाही मला न्यू हाऊस पाहिजे, तर न्यू हाऊस साठी तुम्ही युनिव्हर्सला मागत आहे की तुम्हाला न्यू हाऊस पाहिजे. पण ते कसं होईल ह्याची चिंता तुम्ही करू नका. बस तुम्हाला अफर्मेशन्स लिहायचं आहे. हो, माझं न्यू हाऊस मला मिळालेलं आहे. मी माझ्या न्यू हाऊसमध्ये खूप खुश आहे. माझा न्यू हाऊस माझ्यासाठी खूप लकी आहे आणि मी त्यामध्ये आनंदाने राहते. अशा प्रकारच्या अफर्मेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. ना की तुम्हाला निगेटिव्ह काही लिहायचं आहे. निगेटिव्ह लिहिल्याने निगेटिव्ह परिणाम तुमच्या जीवनात घडू शकतात. सो निगेटिव्ह होऊ नका. जे काही देवाला मागणार आहात, परमेश्वराला मागणार आहात, ते पॉझिटिव्ह वेनी मागा. सबकॉन्शियस माइंड मध्ये तुमच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या विशेष आहेत, त्या तुम्ही चांगल्या मागा. म्हणजे पॉझिटिव्ह वेनी मागा. म्हणजे ते पॉझिटिव्ह वेनीच तुमच्याकडे येतील. निगेटिव्ह वेनी मागितल्या तर निगेटिव्ह वेनी ते तुमच्याकडे येतील. त्यामुळे सो अफर्मेशन्स करताना पॉझिटिव्ह वेनी करा. बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार नक्कीच होणार आहे. तर हा तुमच्या जीवनामध्ये नवीन पर्सन पण येणार आहे कुणीतरी, तर त्याला तुम्ही हे करा. असं मी बघते की काहींच्या लव्ह लाईफ मध्ये एंगेजमेंट सुद्धा दिसत आहे. नवीन पर्सन येत आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला मदत मिळणार आहे. तर तुमचे जे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ होती त्यामध्ये
बदलाव गरजेचा आहे. जर तुम्ही खूप अनहेल्दी फूड खात असाल तर हेल्दी फूडकडे लक्ष द्या, आणि खूप जास्त हेल्दी फूड खात असाल तर थोडंफार बाहेरचं खाल्लं तरी चालेल. सो खूप काही स्ट्रिक्ट राहू नका जीवनामध्ये, थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असेल तरीही चालेल. सो प्रत्येक ठिकाणी स्ट्रिक्ट आणि हे राहण्याची काही आवश्यकता नाहीये. तर आपण पाहतोय सेलिब्रेशनचं कार्ड येतंय, म्हणजेच आपल्या जीवनामधील जे काही मागचे भांडण होते ते दूर होणार आहेत, पैशाच्या संदर्भातील प्रश्न सुटणार आहेत. आपण पाहतोय आणि जे संघर्षमय वातावरण होतं जीवनामध्ये, आता ज्यांनी आपण थकलो होतो ते आता दूर होणार आहे. विजयश्री तुम्हाला मिळालेला आहे. लव्ह ऑफर येत आहे तर ते स्वीकारा. मागील काही घटनांपासून, काही लोकांपासून विश्वासघात मिळाला असेल, त्रास झाले असेल, प्रॉब्लेम्स आले असतील लव्ह लाईफ मध्ये, तर ते दूर होणार आहेत. न्यू पर्सन्स तुमच्या जीवनामध्ये एंटर करणार आहे. सो तुम्हाला ऑक्टोबर महिना तुमच्या जीवनामध्ये जस्टिस घेऊन येतोय, तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. सो रीडिंग आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. तसेच आपले जे व्हिडिओ आहेत ते सगळीकडे शेअर करा. सो मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात, तर खरंच मी तुमचे सगळे कमेंट्स वाचते. तुम्ही प्लीज सगळे मला कमेंट्स करता. मला खूप असं म्हणजे त्याच्यातून एक प्रेरणा मिळते की मी व्हिडिओ आता बनवायला पाहिजे. सो प्लीज कमेंट करत जा, मी सगळ्यांची कमेंट वाचते. थँक्यू फॉर युअर ऑल सपोर्ट्स अँड कमेंट. थँक्यू, बाय.